तर आता दुपार झाल्या आणि आज ब्लॉग चालू केलाय दुपारचा. आणि आमच्यात चालली काल जसं की शंकरपाळ्या केल्या आणि आज चालले चकली. तर एवढ्या चकल्या झालेत आणि ही स्नॅक्ससाठी म्हणजे मुली वगैरे स्कूलला जाताना घेऊन जातात. आणि आता ह्या दोघी तर चकल्या करायला लागलेत, दीदी आणि आई. आणि मी जाणार आहे इथं पुढं, कारण इथं झालंय लग्न आणि त्यांच्यात करायचे आहेत लाडू, द्यायचे आहेत परत म्हणून. तर चला मी आता लाडू करायला जाते आणि तुमच्या बरोबर शेअर करते की किती लाडू करणार आहे. समू पण येणार आहे. समूला बरं नाही बाळा. काय येणार आहेस? थोडा वेळ येते बाळा, तिला बरं वाटत नाही ग. आणि चिकडं कसं झोपलंय बघा. ऐ झोप, कुठं नाही जात चिकू. समू कडी घालतास काय? चिकू त्याला चकली दे ग, चकली आवडत्या. नाही धुतलेला ग. स्त्रीशा कडी गेट लाव ना, त्यांच्या लाडूत येऊन बसणार. तिकडे दे चकली, दे चकली घाल त्याला. तू घाल चकली, थांब अजून घेऊन ये त्याला आज घाल. तर ही असा दरार आहे ह्या साहेबांचा. काय करायचं काय? हा तर हिला अजून चकली पाहिजे आणि चिकूला पण चकली पाहिजे. चिकू आई, चिकू गेला, त्याच्या पाठीत जाऊन बसणार आता निवांत. आणि आज सारखाच पाऊस यायला लागलाय, म्हणजे आज बऱ्यापैकी सारखा पाऊस हायच. आता थोडस उघडलंय, म्हणजे पूर्ण असं उघडतंय आणि थोड्या वेळाने एकदम जोरात पाऊस चालू होते. तर चला मी आता पुढे जाते लाडू बांधायला, कारण इथं नुसतंच लग्न झालंय. मग असतं माघारीन आली गेली की लाडू करणं देणं. काय दमवतोय? तर श्रीशाला पण यायचंय आणि चिकू लागलाय दमवायला. त्याला एक तुकडा घाल की. असू द्याला अजून एक ठेव. हा ये लवकर. अग वर घे चकली तुझ्या हातातली. शिस्तीत लवकर ये, लवकर ये. ए बस चिकू दमवू नको पिल्या. आणि आता हे युवळणार आहे. कुठे नाही निघालेलं, इथंच पुढे निघाले. चल. वाईट वाटतं पिल्लू असं बघायला लागले की. ओ गो बिचार, ऐ बिचाऱ्या. तर चला इथं पुढेच जाऊया. जसं की म्हणलं इथं लग्न झालंय आता नुसतंच नवीन. आणि नवरी येणार आहे, त्यावेळेस मी तुमच्या बरोबर शेअर करते. आणि आमच्या इकडं गावी असं काय असलं की सगळी जण एकत्र येऊन काम करतात. तर हे लाडू आहेत. किती किलोचे आहे? तो ही 2 किलोचं आणि ती 2 किलो. इथं 2 किलो कालवलंय काय पाक, आणि इकडे 2 किलो. एवढं विकत आणण्यापेक्षा घरच्या घरीच. आणि ह्या आहेत सुगरण. पाक वगैरे छान करतात. आणि आमच्यात चालले तो चकल्या करायच्या. मग आता दीदी नाहीत तर मी आली, आम्ही दोघी पण येणार होतो. पण ह्यांनी सांगायला बरोबर गाठ आणि दीदी आईनी चकलीचं पीठ मळायला पण घेतलेलं. श्रीशा इधर लाडू बांधून घेऊया आता. तू पण बांधणार आहेस ना? ते श्रीशा चकली खायला लागल्या. चला आम्ही आता लाडू बांधून घेतो. आणि सगळे लाडू बांधून झाले की किस्ते होते ते सांगतो. अजून येणार आहेत है ना, पण आम्ही आता सुरुवात करतो. चला श्री गणेशा करून घेतो लाडू बांधून. कलरच्या म्हातारी वाणी त्या कुठल्या? हा देव माणूस मधल्या शिवऱ्या म्हातारी. दांडा हे बांबू करा देव माणसाविषयीच. हा आले बाळा. होय होय. तर आता लाडू हे सगळे तयार झालेले आहेत आणि आम्ही 5 जणींनी बांधलेत. आणि हे लाडू झालेले आहेत सगळं 244. तर आम्ही चौघीने आता हे सगळं म्हणजे 5 जणींनी लाडू बांधून घेतलेले आहेत. आणि आम्ही अशी म्हणजे एकमेकाला मदत करतो गावी. तर गावी असं असतं की आपल्यात जरी कोणती जास्त वस्तू करायची असली तर एकमेकाच्या मदतीला येतात, होय नाही. आणि आजीबाई थांबलेत माघारीन परत येणार आहे म्हणून. हो नात्याचे त्यांची म्हणून. तर आता लाडू झालेले आहेत. नात आली की आपण दाखवूया काय. दाखवूया.
व्हिडिओ करतो तर चिकू आलाय. चिकू आम्ही बाहेर आले की कायम येतो, कारण मी तिला काय ना काय राहण्यात असते. मग आता लाडू दिलेत, तर मी लाडू फोडतच होती, तर म्हटलं चला तुमच्या बरोबर शेअर करूया की आपल्या चिकडीला लाडू किती आवडतात ती. समू हे धर ग, इकडे किती आवडीने लाडू खाते बघा. बुंदीचा लाडू, चकली, म्हणजे जास्त प्रमाणात नाही बरं का ते, एकदम थोडं थोडं त्याला आवडतं म्हणून. तर मी आता अर्धाच लाडू दिलाय, खाऊ देईल त्याला. चल. तर कमेंट आलेली की चिकूला शेडमध्ये ठेवू नका, घरी आणत जावा. तर चिकू घरातच असतो, आमच्या मागं लागून येतो. आता बघा त्याला समजलं आम्ही जाणार आहे, तर गेटच उघडून देणार नाही आता. आणि चिकू घरातच असतो, आम्ही त्याला जास्त शेडमध्ये पाठवत नाही, कारण घाण होऊन येतो म्हणून. आणि ह्याला सारखं लागतं हॉलमध्ये यायला, तर हॉल सारखा हा आत्ता बघा पाय, म्हणून त्याला म्हणतो आम्ही घरात बस. थांब श्रीषा. तर चिकू आता इथंच आम्ही ठेवून जाणार आहे. चल श्रीषा कर लो. त्याला कळतं बरं का न्यायचं नाही, लगेच शांत उभा राहत. आणि समू बाय बाय. समूची तब्येत बरी नाही ना, तर समू पण आमच्यावर आल्यास, बिचारीची सर्दीच जाईना झाल्या. लवकर बरी होऊ ग. 2-3 दिवस झालं तिला पण टिकूला भेटायला यायचंय, पण झालंच नाही. होय ना समू? होय. समू आता मोठी व्हायला लागली ना, 6वीला गेली, तर म्हणते मी मला घेऊ नको, थांब मला घेऊ नको. चला चिकू समू जवळ थांब हा. आणि आम्ही चाललोय टिकूला दूध घेऊन, ह्या टिकी बरोबर. मी टिकी नाही. चला जाऊया. आणि 4 वाजलेले आहेत बघा, सगळी मुलं वगैरे खेळायला. हा अजून सुद्धा बघा चिकू कसा बघत उभा राहिलाय, जास्त वर बघणार. होय टिकी नाव असतं आपलं, ठरलं होतंच. तर आम्ही इकडं नाही जात, आम्ही ह्या बोळातनं जात. चल श्रीषा. आणि या छत्री नाही ए बाई मांजर काही. तर मनी मावने शिकार केल्या ग. चल. ए हिचं काय चाललंय? तरी मांजर शिकार घेऊन गेलं, भीती वाटते का नाही? हो. आणि श्रीषा आणि मी बाहेर निघालो की बरोबर पाऊस येतो. काही मांजर त्याच्या पिल्लाला घेऊन निघाले. बाळा पिल्ल्याला नाही, पिल्ल त्याची उंदीर होता, त्याच्या पिल्लांना घेऊन निघाले ग खावला. चला आता आम्ही जातो शेडवर. काय पाऊस पण लागला, पाऊस गेला. थांब गाड्या आल्यात. बघ की श्रीषा, पाऊस आज झालाय का नाही चांगला आपल्या इकडे. हा चिक्कल चिक्कल किचकीच किचकीच. नाही बाई तुला लगेच अलर्जी येते ग. आणि आता आम्ही अलर्जी नसते का नाही, तर मी आता मातीभर खेळलेस. हो या ग श्रीषाला अलर्जी. मी लय खेळायचे आणि माझ्या असं बोटासने असं कातडं जायचं. तेच की. आणि आता मी आणि श्रीषा निघालोय, कारण टिकू महाराजची आम्हाला सोय करायला लागते. आणि पप्पा थांबलेत आमची वाट बघत, या तुम्ही मग आपण जाऊया. तर म्हटलं आलोच. आणि आत्ताच भैया आणि बोलवलं होतं 9ला, आता वाजले 4:08. 9ला नाही बोलवलं, 3ला म्हण. 2ला बोलवलं होतं. 2ला फोन आलेला. मग असू दे रे पिल्या, असू दे रे पिल्ल्या. अगं बघितलं आपल्या फॅमिलीनं पुढे आपल्याला लाडू बांधाय बोलवले, मग मदत तर करावीच लागते. कारण एकमेका सहाय्य करावंच लागतं, कारण त्या काकी आपल्या प्रत्येक कार्यक्रमात प्रत्येक कामात असतात का नाही. होय. कोणती पण काकी आणि काय म्हणजे मग अशी चकल्या करत होत्या ना. हो, पण आपल्याला त्या प्रत्येक गोष्टीत मदत करते. तर आपण मनसोक्त कुठं पण
फिरलो असतो. आणि हे आपलं बी तोडायचं चालू आहे आणि भैयांची लागण चालू आहे, तर त्याला पण आपलंच बी नेलंय. बहुतेक प्लॉट तयार केलाय बीचा, होय नाही? चल बायावर भरभरी बाळा, गाडी आल्या. आधी आपण रायबा जवळ जाऊया चल. आणि श्रीशाला टिकून अतिशय वरबडले. हो का? बघू हित आणि त्या दिवशी पण इथं बरं भेटलं. 4 नख लागले त्याचे. ब्रह्मा 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 वैरण खायला लागले. टिकू कुठं आहे? टिकू असेल तिकडं आणि सगळे उभा राहिलेत. रायबाच्यावर माशी बसलाय. काही माशी आता ह्यालाच का पिडायला लागलेत. आणि रायबाची गंमत बघा, रायबा स्वतःच्या जागेवर शू करत नाही, ह्या मॅटवर जाऊन शू करतो. लय हुशार आहे तुला. टिकू जवळ जाऊ का? हा टिकू जाऊया की रायबाचे एक पी घेऊन आपण परत येऊया रायबाजवळ. थांब चल, तुला तसं नाही ग, मोबाईल घे की. चल रायबा, एकाच मिनिटात आले, एका मिनिटात. तर हिला मी तिकडं सोडून येते रायबाजवळ. ही रायबाजवळ येते परत, हिला पप्पा येते जवळ सोडून. आता ए थांब श्रीशा, तुला बघून टिकूची रिॲक्शन दाखवूया. मी सकाळी पण आलो होती कधी मी डायरेक्टच घुसले. होय ना? आणि कसा दगड टाकलाय बघ की एखादा पडत. मी आलेले मी केलं काय? हो का? गाय ही गाय आहे. ती गाई जाणार आहे रिटर्न. तिच्या तिच्या काय पाडलं सा? मोबाईल पडला असता मला बघून. होय. ओ टिकूची रिॲक्शन कुणाकडे पळत बघा की, लय लाडाचे. पापड्या नको काय वेपर्स जाण. अगं बाई, खाऊचं चाललंय मी प्लॅनिंग. 5 रुपयाचं 5 रुपयाचं खायला 5 रुपये आणायचं सांगितले. होय, लय महाग नको. लय महाग नको. आणि बाजीला काय धुतलाय काय? भाजीला कुठे मग एवढा स्वच्छ कसा दिसायला लागला? बघा की किती व्यवस्थित चकचकीत दिसायला लागलाय. किलर आता किलरला इकडे आणलंय वी. हा होय काय? किलर शेट. तरी मी म्हणते असं कसं. तरी भैयांची रिंगटोन बघा. भैयांचं सारखं कनेक्टच असते का? तुम्ही एवढ्या पहाटेचं काय जेवताय? खाया हो, तुम्हाला जेवणाला काही टायमिंग राहिलंय का नाही? आज ह्यांनी जेवलेत का? हा, पण तुम्हाला सकाळी लवकर डबा आलाय, तुम्ही आता खाताय. झाली का? झाली ना व्यवस्थित? आता रिलॅक्स. किलर बहुतेक पाडतो या कपाटी. हा हा बरं. आणि काय मग? काय आता आलो बाई शेटची लागण करून. हा, आणि आपली लागणीला बी हात लावला. पण कसं आहे, दुसऱ्याची मदत करायला जरा आवडतं मला. होय काय? तर स्वतःच असली की जरा माग राहते. कस काय माहित. भैया शाकाहारी सण काय हातात घेऊन आलाय? हे गोंड्या भाऊला हे पार्टी करणार आहे त्या. होय काय? आणि सारखे रोज खाते उकडून उकडून. तर सकाळी बॉडी करायची ना. ही दादा मोमसाल मी घेऊन आलो. काय घेऊन आला? काय घेऊन आली? अंडे घेऊन आणि गो किती खायला आणले. पापड्या आणू का, चिप्स आणू का? आणले ते पापड्या. खाल्लंय तिथं बरं काय तिथं खाल्लंय ते आवडतं म्हणतो माझी तर वाट्या.
मी खरं टिकायला आता असू दे, एक घास 32 वेळा चावून खायचं तरच अंगी लागतो. भैया पण देवशा लावते देवी. होय मी लय जण बघितली ती जे लय उशीर जेवते ना त्यांच्या काय तब्येती नाही बाबा. भैया कसे जेवते ते? आपलं 5 मिनिट पण लागत नाही 2 मिनिट. हे पण तसंच, मी पण तशीच. मला लय उशीर त्या जेवणाच ताटव बघत बसाय आवडत नाही. चपात्या खाऊन मी भात खाऊन उठतो. आता आमच्या घरात आम्ही सगळी जेवाय बसतो का नाही, मी त्यांची अर्धी चपाती होतो, चपाती खाऊन भात खाऊन ताट घेऊन आज जाते. मग नानासनी असलं चटरपटर खायला लय आवडतंय हो. शेंगदाणा वगैरे नानासनी वाटते की दीपक दादा त्यांचं खायला खातील हो, म्हणून ते ना ते थोडा येणा झालंय दातानं वडती ती हाय का. काय केलं होय? मग काय पोट भरले. काय दिलं खायला भैयाने? बिस्किट परत ना चहा हा कांदा पोहे केले आणि कांद्या पोह्यात एवढ्यात कांद्या पोह्यात आपलं होतं शेंगदाणा मिरच्या होत्या, वरण खोबरं किसून टाकलेलं, लिंबाच्या फोड्या, कढीपत्ता, फक्त त्यात पोहे नव्हतं. शेव राहिली. हा तरी म्हणते मी काय वेगळं सांगायला. त्यात पोहे नव्हतं, प्लेटच नव्हती आणि बाकी सगळं होतं. सांगितलं काय असं का बोलते? आणि उसा होय काय? लिंबू होतं पण चिरलेलं होतं. काय झालं नव्हतं केलेलं? हा मी खाल्लं पोहे बाहेर बरं का, सकाळी खाल्लं. आम्ही खाल्लं की डोळं जागते ते आमचं, हा म्हणून उपास ठेवली ती. असं आहे मी म्हणते खरंच सांगायला लागली ती पुन्हा म्हणते त्यात पोहे नव्हतं. गाडी मुद्दाम त्यानं आपली गटात बसवून दिली. गाडी गटात बसत होते 12ची मी नवरची पाहुणा आलेला याचा पाहुणा आलेला दीपक शेठचा, आणि पाहुण्याला बघायचं तर जोगण्या, म्हणून बाबानं गडबडीत गाडी हाणली, इकडून जोगण्याला गेलाय. अयो नानांचं काय? नानाला आठवड्याला खराटा लागतील. आता आणतो रायबा शेठ रुसल परत रायबा हिच्या लाडानंतर रायबा आपला हे झालाय सुंब झाला. बर चला श्रीशल पण इथे आवडा लागली. श्रीशा मला काल काय म्हणजे माहितीये का, गोंडा दादासनी म्हणावे एक दिवस तुम्ही दुसरीकडे झोपा, आपण त्या खोलीत राहूया एक रात्र, मला बघायचं तिथे एक रात्र कसं वाटतंय. होय हा रातची बाबा आला का नाही? भुत्या बाबा मला काल म्हणत्या तिथे एक दिवस जाऊन राहूया मम्मी. चला हे चला जायचं पोलूसला. हे आवरा लवकर. बरोबर बोललास. दीपक शेठ म्हणते इज्जतीचा प्रश्न आपल्या 2 तारखेला. ए बाबा लोड घेऊ नको बर का, भाजी लोड घेऊ नको पिल्ल्या, हा नाही रे. हा त्याला पहिला हे बाजे का नाही, पुण्याला जायच्या आधी माझा लाडका झाला का कसा तिरक बघायला लागलाय मला. ते नव 2 तारखेला जाणार पळायला. कसं वाटतंय? काहीच सांगू शकत नाही काय वाटतंय. असं म्हणजे पहिल्यांदा जसं मैदानात काढणार आहे आपण हिला असं म्हणायला लागले, पहिल्यांदा मैदानात काढणार आहे आणि काय होते काय. हे विषय आहे भाजीचा आपल्या. ए पिल्या लोड घेऊ नको तू, आम्ही लोड घेतो फक्त, तू घेऊ नको. तुला काय करायचंय ते कर, कारण की जो नंदी आपण गाठलाय तो आपलाच आहे. त्याचं काय टेन्शन आहे. दीपक शेठला सांगितलंय जर भाजीनं काय केलं तोंड वाकड करायला नाही, आधीच सांगून असते आपण. कारण की हा बघा इकडे बघा
बोलतोय याला पी. हा? तसं नाही. दुसऱ्याला मला बोलतोय. बोलायला लागलं इकडं आलं. हो, यो शेजारच्याला बोलायला की मलाही बोलायला मीठ टाकले ग मग घेऊ ते हा आला आला नाही येत हो, बाजूला उभी. तसा येईल की गप काय गोंडा भाऊ ही वैरण काढा फुटली सगळी याची 2-3 दिवस झाले तशी जाय. आणि आकडा आधी तापायला काय ह्याला काय सम्राट. आणि इकडं बघा रायबा शेट रायबा ए, पिल्या. रायबाची आई जेव्हा म्हणाल तेव्हाच रायबाला मैदानात काढायचं काव काढायचं ग हा? रायबा मात्रा येईल तरी मारायची नाही निहार मैदानात पण काय स्वप्न पण आहे ना तुमचं तर का तुमचं स्वप्न आहे मग त्याने तुमचं पण स्वप्न पूर्ण केलं पाहिजे. माझं काय नाही तो असा नसतं समोर असला तरी बास आहे मला असा. कारण म्हणजे मी असा आता आज ह्या चॅनेलवर सांगूया बघितल्या मुलाखती बघितल्या की ह्या क्षेत्रात काय आहे ज्याचा पळतो त्यालाच किंमत आहे. होय पण आपली पळती ती पण नाही पण तरी आपल्याला ह्या क्षेत्रात किंमत आहे नाव आहे म्हणजे का? काहीतरी वेगळंच आहे ही सगळे ह्याच्यामुळं आणि ही सगळी ह्याची देण आहे. हा, ताप वाटतोय काय ग जरा तुला नाही 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 ना? नाही. मला म्हणजे आईनं सांगितलंय माझ्या मम्मीनं जर ताप बी बसला हा तर इथं कानाच्या मागं हात ठेवून बघायचा ते माहिती त्यांचा आहे ताप इथं समजतो. काय रे तू पेंगाळला बी दिसतीस तिल्या आज बाहेर काढलेलं नाही माशांच्या मुळे त्याला त्रास होतो माशा. धूळ करायचं की आता हे हरान बघ कसं दिसते होय सम्राटच बावरलेलं नाही हो. बावारलाय की म्हणजे तीक्ष्ण आहे बे. अतिशय काय कुठं कोण आले की लगेच इकडं बघत असतो. ए रायबा बसणार आहे तू खाली बस 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 म्हण बर खाली पाणी काय पितो गारठ्याचं का पिल ठेव बर पाणी उलट ग उलट मी काय बोललो हे काय करतोय तेव्हा काय करून दाखवत होते असं करणार तसं करणार तेव्हा करत नाही म्हणले की आता म्हटलं पाणी पिणार नाही प्याला की पाणी नाही काय काय सवय असते बस मला माहिती आहे तुला बसायचं. बसा खाली रायबा शेठ बस मला जरा रायबा जरा शंकाच वाटते जरा नर्वस वाटतंय मला nervous वाटतं. हा तेच डोळं पण एकदम हे झाले. डॉक्टरशी बोलवलं पाहिजे पण कुठे ताप बीप काय वाटत ताबीब नाही आतनं कणकणी काय आहे का काय बघितलं पाहिजे विचार एवढा ह्याच्या वळा तुम्ही डोळ्यावर बस की ये. आता सम्राट गप्पी. काय दुखते बाळाचं? ए बाळ. रायबा का फिरून येऊया बाळा येऊया काय बाहेर फिरून आणि हे आजारी असलेले पण कळत नाही. हा? होय अंगाव काढते हो भैया. हो, मोठा चालू करा की. बर बघू डॉक्टरचा फोन लावतो हा लावा. बघा काय म्हणते बस की. बसला बघू माझं पिल्लू बघू आजारी आहे. हो हो आता फ्रेश झाला बघ. कसं रायबा चाटायचंय वी चाटायचं बघू बाय माझं पिल्लू तर चाट. लागलं बिगलं चिकन नाही होय चावायचंय चाट चावाय बघतो त्या माहित बेतांना आहे मला. घेतो आणि लगेच चावा घेतो चावा प्रेम. चिकूला मी असं म्हणलं का नाही चिकू की चिकू मांडू बसतो चिक्क्या लय चिक्क्या नुसता आणि कमेंट आले की चिकूला जास्तीत जास्त व्हिडिओ मध्ये दाखवा. होय कुठे गेला चिकू चिकूला वेळ लागला. कारण लय चिखल झाला सगळ्या रस्त्याने
कसा बघतोय अहो का नाही, हे एक डोळा आहे का नाही ते सगळं माझ्याकडे बघ. कुठं बघा काय म्हणतो, काय रे पिल्लू काय. तू आलीस की तरच बसतो खाली, असं दुसरं कोण आली लगेच बसत नाही खाली. हे बघा की अजून पण हा रायबाची केस अशी हाताला काय जास्त लागायला बेलसारखी वाटायला लागली. ते केस जाते ते पहिलं काय करत होतो मी, दररोज चोळायचं ना त्याला, हा त्यामुळं क्लीन दिसायचा. हा मग आता लाड बंद केलाय ना, तर तुम्ही लाड करताय मग त्याला आता पर्याय आहे काय. काय तुम्ही पण लाड करायचा, ज्याला पळायचंय ती पळते, ज्याला नाही पळायचं ती नाही पळत, असलं काही करायचं नाही. कुणाच ऐकलंय तुम्ही आता. असे म्हणते ते लय गोंजाले पळत नाहीत. संबंध काय. थांब थांब बसर पाय पसर. त्याला पायावर तुझ्या झोपायचं त्यांना काय नाही. त्याला पाय पसरायचे, ह्याला मांडून बसू बसायची कशा. ए खाली खाली कसा बसतो तुला बघ या चॅनलवर काय काय नवीन आहेत त्यासनी माहित नाही. आता बघा खाली कसा बसतो ते बघा भैया, हे बघ पद्धती अशी साडी धरतो आणि खाली ओढतो. बसलो बसलो सोडा छान. आणि काय हिसका बिस्काय का साडीला कधी होय. कळते लगेच पिल्ल्याला भूक लागल्या भूक डोळ्यातून पाणी यायला लागलं बघ. काय म्हणच्या यायला लागली की काय भरले आलं डोळे. आलं पुढे जायचं काय याचं गणित कळलं ही आली की रडतो गणित. भैया काय भेला रायबा काठीला तिरमिट हल्ला एकदम कसा. काय गणित कळत नाही. तू आली का नाही रडतो का नाही. रडतो, डोळ्यातून पाणी येतच त्याच्या काय. आता काय करायचं मला सुधारणा झालेला. पूर्वजन्मांचं काहीतरी दिसतंय. होय. ए रायबा, आणि मी जवळ गेलो गमत बघायचे का हा, तुम्ही बसा असं ते. नाही काय करणार. नाही म्हणजे किती तुम्हाला डोळे लगेच. डोळे बघ कस केली तो मान फिरवली बाय. रायबा ए बेटा काय होतं रे. डोळे बटाटे काय होतं हा. हे असं गणित शेटच. ही आली की माझ्याकडे लाड करून घेत नाही, ही गेली की माझ्याकडे लाड करून घेत नाही. आणि मी पण गोन जातो की पिल्ल्या हा का नाही. माझ्याकडे येत नाही ना वंजराय. हो मोठं डोळे केले ते. असं काम आहे साहेबांचं. तरी आत्ता बसणं नाही, जन्माला आल्या बसणं असं करतो. का हो त्याचं म्हणणं काय माहितीये का, तूच फक्त लाड करायचं म्हणजे आपण दोघं असल्यावर माझ्याकडनं नाही करून द्या हा नाही पिल्या. हो आता असलं माराय बिरायचं काही शिकवू नका. उठणार नाही. उठणार नाही तो. बघते तुझ्याकडे कसं होते. रायबा ए पिल्या काय करते बघ. जाऊ नको जवळ ते. ओके जवळ जायचं बघ काय चोळा उठतोय लगेच मग. त्याला तो लागला चोळ नाही कोण येणार चोळायला तुला. ए दोरी खायला लागलास मी यात. उठला का गाशे आता पट्ट उचलूनच. दादा
काय रे बाळा? रायबा गावानेतली वैरण उधळून टाकतोय खाली. हुशार आहेस की. ह्या निशांमुळं म्हणजे बाबऱ्या तिथं नाही असं वाटतच नाही. बाबऱ्या हाय असं वाटतंय. आता ना आणि लाडाचा झालाय तिथं. हो आज ह्यांनी पेवणीच्या व्हिडिओ शेअर केलाय का नाही काय माहित. हा जो कापूर आहे त्यात पाणी घालणार आहे आणि रायबाच्या वशिंडापासून ते तोंडापर्यंत लावून घेणार आहे. कारण भैयांनी सांगितले की माशाले बसले तर कापूर अंगाला लावायचा आणि कापराच्या पुड्यात आणून ठेवलेल्याच आहेत. आता हे ज्या अंगाला लावून घेते मी. चला एखादा ठेवला रायबा शेटला कारण की इथं बाबरे होता तेव्हा दोघांची भांडणं लागायची रे. फोन आला असेल. अरे पिल्या तर कापूर लावायचं चालू आहे. कापूर पाणी कारण की रायबा शेटच्या अंगावर माशा बसायला आलेल्या. आधी भारतच्या बसत होत्या असं नम्रानं बसते त्या काही वळीनं. हा बसले तर मधल्यात ज्या बसत नाही कडेची धरती ती एक आणि त्यो कडेचा वशिंडावला. वशिंडाव हे गोडा भाऊ धूर धूर करायला चला. वाचायचं नाही मोठी तर नाही वाचली. कसं आहे पडलं का? झालंय भारतला लाव. मला काय वाटतंय माहित आहे का दीपक दादा, तुम्हाला हे टी शर्ट आहे का नाही हेच लकी आहे मैदानात. नाही नाही हे नाही दुसरा दुसरा हेच होता. तर भैया साहेब दीपक दादाला की असं काम लावतीत साहेब. दादा काय दिसत नाही बरं का. असू दे चालतंय. एक मेंबर आवरून आलाय आवरतील आवरतील. दीपक दादांचा हा टी शर्ट असला का नाही की गाडी छान पळते आणि ह्याच्यात पण असते ती की ड्रायव्हर म्हणजे काय त्या ह्याच्यात असते त्या जोश मध्ये. मी आता तीच म्हणत तुम्ही सगळा व्हिडिओ बघा तुमचा हे टी शर्ट असते मैदानात ठेवा. नाही काय कायचं ड्रायव्हर बघितलंय काय काय ड्रायव्हरचं बघितलंय एकच शर्ट असतो एकच प्रत्येक मैदानात. तुम्ही हाच टी शर्ट कायम घाला त्या मैदानात. चालतंय चला इथे संपतो. आणि जेवढं तुम्हाला दाखवण्यासारखं आहे ते आज मी तुम्हाला व्हिडिओ मध्ये दाखवलेलं आहे. जसं की म्हणजे आता नवीन नवरी परत येणार आहे तर तिच्यासाठी जाताना येताना जी आमच्या इथं बुत्ती दिली जाते म्हणजे शिदोरी. आम्ही तर बुत्ती म्हणतो सगळीकडे शिदोरी म्हणतात. तर तिच्या त्या शिदोरीचे बुत्तीचे लाडू करायचे होते तर ते करायला गेलेली आणि ते पण तुमच्या बरोबर शेअर केलं. आणि जसं की मी शेड मध्ये आले आणि शेड मधलं पण तुमच्या बरोबर थोडं फार शेअर केलं. आणि हे व्हिडिओ तुम्हाला आवडतायत तर खरंच खूप खूप धन्यवाद. आणि सगळी छान छान कमेंट पण करताय. आणि एक सांगा की आपल्या व्हिडिओचं टायमिंग किती असू दे का 9 वाजता सकाळी सोडू दे की दुपारी सोडू दे हे पण नक्की आवर्जून कमेंट मध्ये आजच्या सांगा की व्हिडिओचं टायमिंग काय असू दे ते. चला आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा. आपल्या 7 जोडीचा चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.